कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधील परिस्थिती वेगाने सुधारत असल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत मांडला। यावर सत्ताधारी विरोधकांमध्ये दावे प्रतिदावेही केले गेले। आज लोकसभेत जम्मू काश्मीरमधील पंचायत राज व्यवस्थेसंदर्भातील विधेयक व त्यातील आरक्षणाच्या तरतुदी याबाबत चर्चा पार पडली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला ओबीसी आरक्षणावरून सवाल करत महाराष्ट्राचा प्रश्न मार्गी कधी निघणार असा सवाल उपस्थित केला। ओबीसी आरक्षणाचं काय होणार? दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं। महाराष्ट्रात आता आरक्षणांचा सगळ्यात अवघड प्रश्न उभा राहिला आहे। या सरकारचा एससी, एसटी व ओबीसींबाबतची नेमकी भूमिका काय आहे? कारण ते सगळीकडे समान भूमिका ठेवत नाहीयेत। महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा गंभीर झाला आहे। हे सरकार जम्मू काश्मीरमध्ये एक नियम लागू करतंय तर महाराष्ट्रात त्यावर ठोस निर्णय होत नाहीये। मग हे सरकार संपूर्ण देशासाठी एक आरक्षणासंदर्भातलं धोरण का आणत नाही? त्यामुळे देशात व्यवस्थित चर्चा होऊ शकेल का? असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हणाल्या। महाराष्ट्रात जे झालंय ते जे के होऊ देऊ नका। ओबीसी आरक्षण देण्यासाठी अट आहे। महाराष्ट्रातही त्यावर वाद चालू आहे। त्यांचा मुद्दा तिहेरी चाचणीचा आहे। त्यात 3 गोष्टी आवश्यक आहेत: मागासपण तपासण्यासाठी आयोग, कोट्याचं प्रमाण निश्चित करणे आणि हे प्रमाण एससी-एसटी मिळून 50% वर जाता कामा नये। जम्मू काश्मीरमध्ये याची तयारी आहे का? नाहीतर आपण इथून विधेयक पारित करून पाठवू आणि प्रत्यक्षात काही होणार नाही। कारण गेल्या 2.5 वर्षांपासून महाराष्ट्रात पंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत। हे आरक्षणाच्या मुद्द्यामुळेच झालं आहे। महाराष्ट्रासारख्या राज्यात नगरसेवक हवे आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य हवे आहेत, पण निवडणुका अडकल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात जे होतंय ते जम्मू काश्मीरमध्ये होऊ नये यासाठी मीही विनंती करत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या।